तर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी अनेक गंभीर आरोप खरं तर विनोद तावडे यांच्यावर केले। पुन्हा एकदा आपण महत्त्वाचे मुद्दे बघतोय। विरार पूर्वमधल्या विवांत हॉटेलमध्ये हा संपूर्ण राडा झालाय। तावडेंवरती पैसे वाटप केल्याचा आरोप झालाय। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलेलंही आहे। भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये पैसे वाटपावरून हा राडा झालेला आहे। नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। विनोद तावडेंनी पैसे वाटपाचे मात्र आरोप सर्व फेटाळून लावलेले आहेत। एकंदरीत विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप आहे, मात्र भाजपकडून हे सर्व आरोप जे आहेत ते फेटाळण्यात आलेले आहेत। मात्र आताच आपण महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबतही बातचीत केली आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार, दाद मागणार असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोगाची या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काय भूमिका असते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। कायदेशीर कारवाई केली जाणार आहे का हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जर अशा प्रकारे खुलेआम पैसे वाटप केले जात आहे तर खरंच ही पारदर्शक निवडणूक होतीये का हा महत्त्वाचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। तावडेंवरती पैसे वाटपाचा हा आरोप आहे। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केलाय। आपण ही दृश्य पाहतोय, खरं तर ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतो आणि अतिशय महत्त्वाची दृश्य आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय विनोद तावडे हे या ठिकाणी या हॉटेलमध्ये बसलेले आहेत आणि पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी लाल कलरचा सर्कल सुद्धा आपण पाहतोय, ज्यामध्ये नोटा, काही प्रमाणात पैशांच्या नोटा आपल्याला दिसत आहेत, पाकिटं हातात दिसत आहेत आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या नोटा, हे पैशांचे पाकिटं त्या ठिकाणी असलेल्या विनोद तावडे यांच्यासोबत असलेल्या बॅगेतून बाहेर काढले असा आरोप केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी हे पैसे वाटले जात आहे असा आरोप सुद्धा केलेला आहे। या दृश्यांमध्ये आपण ही साम टीव्हीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे, कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झालेली आहे आणि पैसे हातात दिसत आहेत। तरीही या पाकिटांमध्ये ही पाकिटं नेमकी का आणली होती या संदर्भात अद्यापही कुठली प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे। विनोद तावडे यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे राष्ट्रीय नेते जातात। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काँग्रेसचे नाना पटोले फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय या ठिकाणी विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय नेते एका हॉटेलमध्ये, त्यांच्यासोबत बॅग सापडली आहे, त्यामध्ये पैशांची पाकिटं दिसत आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया? भाजपचा भ्रष्टाचार हा आपल्या देशालाच माहिती आहे। पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून भ्रष्टाचार आणि पुन्हा भ्रष्टाचार आणि सत्ता, ही जी मानसिकता आहे ती आपल्याला स्पष्ट होते। आणि आता भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे आता तिथं जाऊन काय, तिथं त्यांचं गाव पण नाही आहे, तिथं घर पण नाही आहे, हॉटेलमध्ये बसून तिथं पैशाची बॅग तिथं सापडली असेल तर तातडीने निवडणूक आयोगाने कारवाई करावी आणि या भाजपची मान्यताच रद्द करावी। जर अशा प्रकारे निवडणुकांच्या तोंडावरती पैसे वाटप केले जात आहे तर ही निवडणूक कुणाच्या नेमकी हिताची पारदर्शक निवडणूक होतीये का, काय आपली प्रतिक्रिया? नाही, म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला त्याची दखल घेतली पाहिजे। निवडणूक आयोग हेच पारदर्शक आहे की नाही हा सगळा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून निवडणूक आयोगाने याची दक्षता घेतली पाहिजे। आता ते पैसे सापडलेले आहेत, त्या हॉटेलमध्ये ते आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेतली पाहिजे। निवडणूक आयोग पारदर्शक असेल तर। सर, आपण जर बघितलं ना तर या ठिकाणी भाजपनं मात्र या सर्व आरोपांचं खंडन केलं। विनोद तावडेंनी सुद्धा कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही। काय नेमकं वाटतं आपल्याला या संदर्भात? खंडन करायचं कारण काय? ज्या हॉटेलमध्ये ते थांबलेले आहेत तावडे, त्या हॉटेलमध्ये हे सगळे पैसे मिळालेले आहेत, त्यांच्याजवळ मिळालेले आहेत। मग आता खंडन करायची गरज काय? त्यांना मान्य करा ना, आम्ही भ्रष्टाचारी लोक आहोत आणि भ्रष्टाचारी निवडणुका जिंकू। आमदार विकत घेता तुम्ही भ्रष्टाचारी पैशाने। निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली यासाठी। विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले होते आणि त्यांनी भाजप भ्रष्टाचारी आहे असा गंभीर असा आरोप यावेळेस केलेला आहे। तावडे यांनी पैसे वाटप केले असा थेट आरोप केला जातोय आणि बहुजन विकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी त्या बॅगमधून पाकिटं काढलेली आहे, पाकिटांमध्ये पैसे असल्याचं देखील कॅमेऱ्यात दाखवलेलं आहे। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केलेला आहे
त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे या ठिकाणी नेमके का गेले, त्यांच्यासोबत ही पैशांची बॅग का होती, असं अनेक प्रश्न उपस्थित झाले. तरी दोन अतिशय महत्त्वाची दृश्य आपण बघतोय. पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय या हॉटेलमध्ये, विवांत या हॉटेलमध्ये, विरार पूर्व या ठिकाणच्या या हॉटेलमध्ये विनोद तावडे हे आहेत आणि दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते दिसत आहेत जे की पैसे हातात दाखवत आहेत आणि विनोद तावडे यांच्याजवळ असलेल्या बॅगेतून हे पैसे बाहेर काढण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आणखी काही पाकिटं आहेत असं सुद्धा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि विनोद तावडे या ठिकाणी पैशांचं वाटप करण्यासाठी आलेले होते असा आरोप सुद्धा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार, त्याआधी अगदी काही तासांआधी अशा प्रकारची घटना समोर येते आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपण पाहू शकतोय भाजपकडून मात्र जरी या सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलेलं असलं तरीही आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय, ज्या दृश्यांमध्ये आपण पैसे हातात असल्याचं बघू शकतोय, काही पाकिटं सुद्धा सोबत असल्याचं बघू शकतोय. मात्र खरंच हे पैसे वाटण्यासाठी आणले होते का किंवा इतर काही कामासाठी आणलेले होते हे अद्यापही समोर आलेलं नाहीये, कारण विनोद तावडे यांची कुठलीही प्रतिक्रिया अद्यापही समोर आलेली नाही. त्यामुळे विनोद तावडे नेमकं या संदर्भात काय बोलतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. अशा प्रकारे एखाद्या हॉटेलमध्ये पैशांची बॅग नेमकी का नेण्यात आली आणि लगेचच त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते कसे पोहोचले, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे. मात्र पोलिसांकडून सुद्धा अद्याप या संपूर्ण प्रकरणासंदर्भात कुठली माहिती समोर आलेली नाहीये. विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटले असा बहुजन विकास आघाडीचा आरोप आहे. विरार पूर्वमधल्या विवांत हॉटेलमध्ये यावरून राडा सुद्धा झालेला आहे, काहीशी धक्काबुक्की झाली असल्याची देखील माहिती आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी विनोद तावडे यांना घेरलेले आहे. भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये पैसे वाटपावरून राडा सुद्धा झालेला आहे. मात्र आपण जर बघितलं तर या दृश्यांमध्ये आपण पाहतोय विनोद तावडे हे उपस्थित आहेत. विनोद तावडे या ठिकाणांना उठण्याचा प्रयत्न, बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्या दरम्यानचा राडा झाला आहे. पोलिसांनी सुद्धा विनोद तावडे यांना अडवलं असल्याचं बघायला मिळत आहे आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसे, नोटा दिसत आहेत. हे पैसे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात का आणण्यात आले, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याआधी सुद्धा अनेक ठिकाणी पैसे वाटप झाले असा आरोप करण्यात आलेला होता आणि आता या ठिकाणी विनोद तावडे स्वतः पक्षाचे राष्ट्रीय नेते उपस्थित आहेत आणि त्यावेळेस हे पैसे जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याआधी अशा प्रकारे हे पैसे या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. पारदर्शक निवडणूक खरंच होतीये का, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. छुप्या पद्धतीने प्रचार सुरू असल्याचंही आपण बघितलेलं होतं. काल प्रचार थांबला, त्यानंतर छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी प्रचार केला जातोय हेही आपण पाहिलं होतं. मात्र अगदी निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे पैसे वाटप केले जात आहेत हे सुद्धा आता सांगितलं जातं. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण क्षितिज ठाकूर यांना बघू शकतोय. ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा खरं तर ते घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एकीकडे विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय नेते, अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल. क्षितिज ठाकूर हे सुद्धा आता हॉटेलमध्ये पोहोचलेत आणि अजूनही विनोद तावडे सुद्धा त्याच ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती सध्या मिळते. विरारच्या विवांत या हॉटेलमध्ये
विनोद तावडे हे बसलेले होते। यावेळेसच बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलेलं आहे। ही दृश्य अतिशय महत्त्वाची। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली आहे। क्षितिज ठाकूरही भाजप कार्यकर्त्यांना भिडलेले आहेत। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। क्षितिज ठाकूर हे सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांना भिडले असल्याचं बघायला मिळतंय, कारण भाजपचे राष्ट्रीय नेते स्वतः विनोद तावडे या ठिकाणी उपस्थित आहेत। केवळ कार्यकर्ते नाही तर भाजपचे राष्ट्रीय नेते असलेले विनोद तावडे हे या हॉटेलमध्ये आहेत आणि पैसे असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते करताना दिसतात।